नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या. विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय. मी हरले आणि कुस्ती जिंकली, विनेश फोगाटचं ट्विट. विनेश फोगाट, तुझा पराभव झाला नाही तर तो केला गेलाय. आमच्यासाठी तू सदैव विजयीच असणार, विनेश फोगाटच्या निर्णयानंतर बजरंग पुनियाचं ट्विट. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटची क्रीडा कोर्टात धाव. अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादकडे अपील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा आज अंतिम फेरीचा सामना पाकिस्तानच्या खेळाडूशी. भालाफेक स्पर्धेमध्ये पुन्हा इतिहास रचण्याची संधी. दिल्लीमध्ये राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत बैठक. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा असू शकतात का, यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून विधानसभेमध्ये सर्वाधिक जागांवर दावा असणार. दुसऱ्या स्थानी ठाकरे गट तर तिसऱ्या स्थानावर शरद पवार गट, सूत्रांची माहिती. ज्यांनी आदित्यवर आरोप केले, ज्यांनी प्रश्न चिन्ह चोरला, त्यांच्यासोबत पुन्हा जाणार नाही. पत्रकारांची अनौपचारिक चर्चांमध्ये उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती. विधानसभेमध्ये या सगळ्यांचा मीच सिनियर. मी 90च्या बॅचचा, शिंदे फडणवीस मागचे, मात्र सर्व पुढे निघून गेले. मुख्यमंत्रीपद गेल्याची अजितदादांकडून खंत व्यक्त. तर माझा आणि अजितदादांचा रेकॉर्ड कुणीच तोडू शकत नाही. 72 तासांच्या सरकारचा आमचा रेकॉर्ड. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य.